आजचा विषय अतिशय सेन्सिटिव्ह आहे आणि तो म्हणजे की गर्लफ्रेंडचं जर का परिस्थितीमुळे इतर कोणासोबत तरी लग्न झालं तर मग काय करायला हवं. डिटेलमध्ये ही गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. सो मित्रांनो, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच करून टाका. ओके. हॅलो, हाय, कसं आहे ना मित्रांनो, मी आरजे ज्योती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या युट्यूब चॅनलमध्ये, जिथे प्रेमाच्या आपण अनलिमिटेड, नॉन स्टॉप आणि अनएडिटेड गप्पा मारत असतो. म्हणजेच की स्टार्ट टू एंड जे जसं आहे तसंच तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायला मिळतं. सो बऱ्याचदा परिस्थितीमध्ये बिघाड झाल्यामुळे तुमच्या गर्लफ्रेंडचं इतर कोणासोबत तरी लग्न होतं. म्हणजे जसं की काही कास्ट प्रॉब्लेम असेल तुमचा, त्यामुळे घरच्यांनी ऐकलं नाही, किंवा घरच्यांना लव्ह मॅरेजच पटत नाही, त्यामुळे त्या मुलीचं इतर कोणासोबत तरी लग्न लावून दिलं, किंवा नुकतंच तुमचं भांडण झालं होतं, तुम्ही काहीतरी बोललात, काहीतरी वाद झाला आणि उगाचच रागाच्या भरात ती कोणाला तरी हो म्हणाली आणि लग्न झालं. आता एकंदरीत काय की तिचं लग्न झालंय, परिस्थितीमुळे, कोणत्याही गोष्टीच्या परिस्थितीमुळे तिचं इतर कोणासोबत तरी लग्न झालंय जी पूर्वी तुमची गर्लफ्रेंड होती. मग आता काय? बऱ्याच केसेसमध्ये असं होतं की लग्न झालेलं असून सुद्धा त्या मुली पुन्हा एकदा तुम्हाला कॉन्टॅक्ट करतात, तुमच्याशी बोलतात. बोलण्यामध्ये काहीच चुकीचं नाहीये, पण पुन्हा त्या प्रेमाच्या गप्पा सुरू करायच्या असतील तर तिथे प्रॉब्लेम आहे. तो प्रॉब्लेम मी तुम्हाला आज सांगतेय. म्हणजेच की तिने फोन केला, अरे असं माझं लग्न झालंय आणि मला तुझी खूप आठवण येते, मला करमतच नाहीये वगैरे वगैरे. तुम्ही एकदा थोडासा खांदा देणं ठीक आहे, पण दरवेळी हे असं होत असेल तर ते चुकीचं आहे. म्हणजे तुम्ही सुद्धा त्या इमोशनल गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह होता, तुम्ही सुद्धा इमोशनल होता. बऱ्याचदा होतं असं की आपण जर का समोरच्याला इमोशनल होताना पाहिलं तर आपण सुद्धा इमोशनल होतो, आपण समदुःखी तयार होतो. सो तेच त्या केसमध्ये घडतं. आणि जर का तुम्ही इन्व्हॉल्व्ह होत राहिलात, तुम्ही सतत खांदा देत राहिलात त्या मुलीला, तर ती कधीच तिच्या संसाराकडे लक्षच नाही देऊ शकणार. तिचा नवरा भलेही चांगला असेल तरी सुद्धा ती तिकडे लक्षच नाही देणार, कारण इथे ती इन्व्हॉल्व्ह होती आणि तुम्ही सुद्धा साथ देताय. साथ सोडून द्यायची का मग? तर येस, पण कशा पद्धतीने, ती काय बोलती आधी लक्षात घ्यायचं. ती जर का म्हणत असेल की जरी लग्न माझं झालं तरी आपण रिलेशनशिपमध्ये राहू, किंवा तू मला सतत भाव दे, तू माझ्याशी गप्पा मार, तू मला भेटायलाच ये, तू मला कॉलच कर, हे सगळं खूप होत असेल तर अशा वेळी तुम्हाला थोडं स्टँड घेणं, थोडंसं बोलणं खूप महत्वाचं आहे की आता तुझं लग्न झालेलं आहे, गोष्टी बदललेल्या आहेत, यू हॅव टू मूव्ह ऑन. ऍक्सेप्ट करून तुला मूव्ह ऑन करावं लागेल. मी दरवेळी नसेल आता तुझ्यासाठी, गोष्टी बदललेल्या आहेत. आपण एकत्र असतो तर गोष्टी वेगळ्या असत्या, पण आता हे नाहीये. सो आपल्याला हे ऍक्सेप्ट करावंच लागेल. असं थोडंसं तुम्हाला प्रेमाने, समजूतदार पद्धतीने, शांततेत समजावणं खूप गरजेचं आहे. ओके. जेव्हा समोरची व्यक्ती रडते, स्पेशली मुली जेव्हा रडतात, खूप जास्त वाईट वाटतं आणि आपण इन्व्हॉल्व्ह होतो. पण काय आहे ना, लग्नानंतर दोघांचेही रस्ते असे वेगळे झालेले आहेत, ते कधीच असे एकत्र येणार नाहीयेत. त्यामुळे त्या गोष्टी तुम्हाला ऍक्सेप्ट करणं गरजेचंच आहे. अदरवाईज जर का तुम्ही पुन्हा ते रिलेशनशिप सुरू ठेवलं तर त्याला एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर सुद्धा आपण म्हणू शकतो. जरी तुमचं लग्न नाही झालं, तिचं लग्न तरी झालंय, ते सुद्धा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरच असतं. आणि त्यामुळे जो तो मुलगा आहे, जो तिचा नवरा आहे, त्यात त्याची काय चूक, पण त्याला सुद्धा हे सगळं किती अवघड होईल जेव्हा त्याला हे समजेल की हे असं आहे. हे धक्का पचवणं त्याला किती अवघड जाईल. आणि तुमचं फ्युचर आता काहीच नाहीये. फ्युचर असतं तर तुम्ही वेगळे झालाच नसतात की नाही. त्यामुळे तुम्हाला हे समजून घेणं खूप खूप गरजेचं आहे. एक पॉइंट असा येईल की तुमच्याही घरचे मागे लागतील की लग्न करून घे, किंवा तुम्हालाही वाटेल की आता मी लग्न करायला हवं. पण मग अशा वेळी तुम्ही जर का या गोष्टीतून बाहेरच नाही पडलात, तुम्ही नवीन जी मुलगी तुमच्या आयुष्यात येणार आहे तिला काय तुमचं 100% द्याल? मग ते उगाचच केलेलं लग्न की ठीक आहे बाबा, कोणी नाही आयुष्यात, चला कोणासोबत तरी लग्न लावून दिलं आणि लग्न केलं, ह्यात काहीच अर्थ नाहीये. आपण नेहमी आपला विचार करायचा नाही, कधी कधी समोरच्याचाही विचार करायचा की ती बाबा XYZ मुलगी तिचं घर वगैरे सोडून माझ्या आयुष्यात येते आणि माझं काहीतरी वेगळंच, मी भलत्याच मुलीच्या विचारात आहे. सो अशा वेळी तुम्हाला स्पष्टपणे बोलणं खूप 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 गरजेचं असतं. बऱ्याचदा मुली इमोशनल होतात आणि मला नाही राहायचं, आता मला हे लग्नच कंटिन्यू करायचं नाही, असं बरंच काही सांगितलं जातं तुम्हाला. कारण तुम्ही एकेकाळी बॉयफ्रेंड होतात, तुम्ही समजून घ्याल तिचं दुःख, हे असं असतं. पण मग अशा वेळी तुम्हाला ते उलट समजावणं गरजेचं आहे. हो ग, सोडून दे वगैरे असं नसतं लगेच. आपण लगेच असं कोणतंही नातं नाही तोडू शकत. ओके. प्रॉब्लेम नेमका समजून घेणं गरजेचं आहे आणि दोन्ही साईडने. ती जे म्हणते ते सगळं खरं असेल असं नाही, त्या नवऱ्याची सुद्धा साईड समजून घेणं गरजेचं आहे. आणि उद्या जर का परिस्थिती थोडीशी बिघडली, सगळं काही तुमच्यावर येऊ शकतं की तुम्हीच असं केलेलं आहे, ह्या मुलाची चूक आहे, या मुलाची चूक आहे. आणि अजून सुद्धा मी जसं सांगेल की मुलांच्या बाजूने बऱ्यापैकी कायदा नाहीये. त्यामुळे
खूप मोठ्या गोष्टी घडू शकतात, त्या घडू नयेत म्हणून आधीच सांगतेय की तिचं लग्न झालंय, तो विषय तिथे संपवा. मनावर दगड ठेवावा लागला तरी ठेवा, पण तो विषय तुम्हाला तिथे संपवावा लागेल. तरी सुद्धा ती कॉल करते, मग तिला माझी आठवण येते का, ती अजून सुद्धा माझ्या प्रेमात आहे का? तर येस, प्रेमापेक्षा मी म्हणेन की कोणाला, प्रत्येक व्यक्तीला एक खांदा देणारा माणूस हवा असतो, माझं दुःख समजून घेणारा मुलगा हवाच असतो. म्हणजे कोणालाही हवं असतं, मग मैत्रीण असेल, मित्र असेल, कोणी. त्यातल्या त्यात तुम्ही तर बॉयफ्रेंड होता, त्यामुळे तुम्हाला तर ती सहज कॉल करणार की हा मला समजून घेत होता. इथं मात्र परिस्थिती वेगळी आहे, त्यामुळे सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करताना बरं वाटतं, हलकं झाल्यासारखं वाटतं. आणि जेव्हा तुम्ही दुःखी असता, दुःखी म्हणजे की हो मला सुद्धा खूप त्रास होतोय, मी पण तुझ्याशिवाय नाही राहू शकत, हे काय झालंय, जेव्हा तुम्ही इमोशनल असता, तुम्ही दुःखी असता की हे सगळं नीट नाही झालं, ते दुःख ऐकल्यावर जरासं बरं वाटतं की हा बाबा याला सुद्धा त्रास होतोय. म्हणून हे कॉल मेसेजेस सुरू असतात. तुम्ही तुमच्या आवाजात ते ऐकायचं असतं की हा खरंच दुःखी आहे का, किती इमोशन्स आहेत आणि याला पण त्रास होतोय. जेव्हा समोरच्याला त्रास होतो, माझी आठवण येते या उद्देशाने, तेव्हा बरं वाटतं मला. म्हणजेच समजलं असेल तुम्हाला की तुम्हाला वाईट वाटतंय, हे ऐकून तुमच्या गर्लफ्रेंडला बरं वाटेल म्हणून ती कॉल मेसेजेस करत असते. आणि मग त्या गोष्टींमध्ये तुम्ही दोघंही इतके इन्व्हॉल्व्ह होता की तिचं तिकडे एक वेगळा संसार आहे हे तीही विसरून जाते आणि तुम्ही सुद्धा विसरून जाता. आणि मग तुम्ही एकत्र येता, मग मूव्ह ऑन करणं उघड जातं आणि गोष्टी बिघडतात, खूप पद्धतीने बिघडतात. अनेक लोक क्राईमच्या साईडला जातात. हे सगळं घडूच नाही म्हणून मी तुम्हाला आधी सांगतेय, जेव्हाही तुमच्या गर्लफ्रेंडचं लग्न होईल, जमलं, तुम्ही तितकेसे मेच्युअर आहात की बाबा ठीक आहे आम्ही नॉर्मल फ्रेंडशिप ठेवू शकतो तरच ठेवा, अदरवाईज विषय संपवला तरी काहीही प्रॉब्लेम नाहीये. आजकालच्या जमान्यात असं कोण करतं, पण आजकालच्या जमान्यामध्ये प्रॉब्लेम सुद्धा तितकेच वाढलेत ना, इतक्या गोष्टी वाढलेल्या आहेत. त्यामुळे नको उगाच मेंटल त्रास कशाला, मानसिक त्रास, शारीरिक त्रास घ्यायची काहीच गरज नाहीये. काही गोष्टी पचवणं अवघड जातं, पण गोष्टींना वेळ दिला की गोष्टी बऱ्यापैकी ऍडजस्ट व्हायला सुरुवात होते. म्हणजे गोष्टी बदलत नाहीत, पण आपल्याला सवय होते, ते दुःख पचवायची सवय होते. त्यामुळे प्लीज, गर्लफ्रेंडचा फोन आलाय, छान छान गप्पा मारताय, दरवेळी तिच्या इमोशन्समध्ये इन्व्हॉल्व्ह होताय, ती जे सगळं सांगतीये त्या एकूण एका गोष्टीवर विश्वास ठेवताय, हे सगळं बंद करा. आता ती तुमची नाही राहिलेली. जरी मनात खूप प्रेम असेल, एकेकाळी तुमचं रिलेशन असेल, तरी सुद्धा अब तुम्हारी नाही रही. त्यामुळे खूप इन्व्हॉल्व्ह होऊ नका. गोष्टी पुढे जाऊन खूप ड्रॅमॅटिक होऊ शकतात आणि एका खोटं बोलल्याने तुमच्यावर खूप गोष्टी येऊ शकतात. तुमच्या भल्यासाठी मी सांगतेय की तुमच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम्स येऊ नये. त्यामुळे प्लीज 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 थोडंसं मनाला असं पत्थरदिल बनाव आणि एक स्टँड घेऊन हा विषय संपवून टाका. प्लीज संपवून टाका. तुम्ही तुमच्या रस्त्याला, ती तिच्या रस्त्याला. ओके, गोष्टी सॉर्ट होतील. पण जर का एकत्र येत राहिला तर गोष्टी अशा धुम 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 खूप बिघडणार आहेत, खूप जास्त. आपल्याला इमॅजिन करून इतकं वाटत नाही की इतकं काही होऊ शकतं, पण काही गोष्टी लपता लपत नाहीत, त्या सगळ्यांसमोर येतात. भलेही मग काही वर्ष लागू देत, पण सगळ्यांसमोर येतात आणि खूप कॉम्प्लिकेटेड होऊ शकतं हे. पुढे जर का तुमची मुलं बाळं असतील, त्यांचं ते सगळ्या गोष्टींवर याचा खूप मोठा परिणाम होतो. त्यामुळे थोडंसं मनाला काय म्हणू शकतो आपण, पत्थरदिल बनाव आणि काही गोष्टी ऍक्सेप्ट करा, मूव्ह ऑन करा, निग्लेक्ट करा, लेट इट बी करा आणि पुढे जा. पुढे जाण्यातच अर्थ आहे. तिथेच राहणं किंवा मागे मागे चालत राहणं यात काहीच अर्थ नाहीये. सरप्राइजेस आपल्याला तेव्हा मिळतात जेव्हा आपण पुढे जातो. त्याच सिच्युएशनमध्ये तिथेच थांबत नाही किंवा असं मागे मागे जात नाही. मागे मागे तुम्ही जाणार, पुढे न बघता मागे मागेच चाललात तर पडणारच आहात. त्यामुळे पुढे जा, पुढे बघा, पुढे जा. जे झालं ते सोडून द्या. ओके. आणि पुन्हा एकदा सांगते, गर्लफ्रेंडने कॉल मेसेजेस भेटण्याचा प्रयत्न केला, एकदा भेटा, एकदा बोला, ती काय म्हणतीये ते बघा, ठीक आहे. त्यानंतर फार तिचं ऐकून घेण्याची, फार बोलण्याची गरज नाहीये. काही गोष्टींचा विषय संपवलेलाच बरा असतो आणि त्यासाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. खुश रहा, टेन्शन फ्री रहा, टेन्शन घेऊ नका, देऊही नका आणि एक्सला आता एक्सच राहू द्यात, भलेही तिचं लग्न झालं असेल तरी सुद्धा. काळजी घ्या. आय लव्ह यू. बाय बाय.